आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा वृक्षारोपण केलं वगैरे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. प्रथमतः जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना या ठिकाणी प्रथमतः मी शुभेच्छा देते. खरं तर आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे देवगाव या मूळ गावी येऊन या ठिकाणी सर्व आम्ही सोबत तालुक्याच्या वतीने आमच्या सर्व विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रथम आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना प्रथमतः मी अभिवादन करते. खरं तर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी जल, जंगल, जमीन ह्याविषयी अतिशय क्रांतीचा त्या ठिकाणी क्रांती केली. हे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध प्रचंड लढले, यशस्वी झाले. राया ठाकर असेल, बिरसा मुंडा असेल, तंट्या भील असेल, हे सर्व थोर क्रांतिकारक हे अन्यायाच्या विरुद्ध लढले. परंतु स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब असतील, त्याचबरोबर स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, हे कितीही विरोधक असले परंतु अकोल्याच्या तालुक्यासाठी यांनी विकासाच्या कामासाठी यांनी एक पाऊल मागे टाकलेलं आहे. आणि जे आपले सगळे कार्यक्रम असतील सर्व बांधवांना घटकांना घेऊन त्यांनी एकत्र केलेले आहेत. परंतु आपण गेली काही वर्षापासून बघतोय ह्या तालुक्यामध्ये एकोप्याने एकही नांदत नाही. त्या ठिकाणी आज हा 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन हा आपण पूर्ण महाराष्ट्रात एकोप्याने साजरा करत असतो, परंतु तालुक्यामध्ये एक वेगळंच चित्र असतं. हा कार्यक्रम असा आपण एक म्हणजे डीजेच्या स्वरूपात असो किंवा अन्य काही याच्यात असो, हा न करता आपण एक सगळ्यांनी मिळून एकत्र हा कार्यक्रम सगळ्यांसोबत आपल्या आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं मूळ गाव आहे देवगाव, या ठिकाणी एकोप्याने शांततेत साजरा केला पाहिजे. तुम्ही स्पर्धा करा, पण स्पर्धा कुठल्या करा? शेतकऱ्यांच्या हितासाठी करा, किंवा अजून शिक्षणासाठी करा, किंवा अजून कुठल्या याच्यासाठी अशा स्पर्धा करा. परंतु हे कार्यक्रम करत असताना एकत्र येऊन त्या ठिकाणी हे कार्यक्रम केले पाहिजे. आद्य क्रांतिकारकांचे विचार, राघोजी भांगरेंचे जे विचार ते आपण या ठिकाणी अंमलात आणले पाहिजे. आपण बघा ना, पुढच्या वेळेस आपण भांगरे साहेब कुठला कार्यक्रम असो एकत्र येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एका विचाराने शांततेने कार्यक्रम साजरा करायचे. परंतु आज तालुक्यामध्ये एक वेगळंच चित्र आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठले कार्यक्रम करा, मी कुणावरही आरोप करत नाही, परंतु शांततेत राघोजी भांगरे यांचे विचार तुम्ही सगळ्यांना आपल्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देणारे विचार आहेत ते आपण अंमलात आणले पाहिजे. आज या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलेले आहात. मी सगळ्यांना परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत धन्यवाद.